इथेच काल आम्ही थांबलेलो आहे शिवाजी महाराजांची मूर्ती इकडे आहे प्राचीन शिवलिंग त्याच्यावरती हे आंब्याचं आय गेस हे झाड आहे आणि त्याच्या बाजूला तिथे रुंबडाचं झाड आहे। आमचं टेंट छोटं टेंट आहे पण कसे 3 जण आम्ही ॲडजस्ट केले। आम्ही ज्यांच्याकडनं टेंट घेतलेलं रेंटने त्यांनी सांगितलेलं 4 जणांचं पण आम्हाला तिघांना पण जागा पुरत नव्हती त्याच्यामध्ये। इकडे आम्ही काल बॉनफायर केलेला कारण की जरा गार वाटायला लागलेलं। आता सकाळ झाली आहे तर आम्ही मॅगी करायला चालू केलेली आहे आणि जो काय कचरा आम्ही रात्रभर केला तो ह्या एका पिशवीमध्ये जमा करून ठेवला आहे कारण की कचरा आपल्याला इथे कुठे टाकायचा नाही आहे। तुम्हाला मी हे शिवलिंग दाखवतो आता। इथे पुरातन एक असं जातं देखील आपल्याला दिसतंय जे पूर्ण पडझड अवस्थेत आहे। आणि जसं मी सांगितलं आम्ही 3 जण होतो, दोघं पण ऑफिसमधलेच आहेत। हा आहे अभि, तो आहे जस्टिन आणि मी। आता मॅगीचं आमचं चालू आहे आणि तुम्हाला दाखवतो ह्या मूर्तीच्या इथेच खाली महादरवाजा आहे तो देखील आता आपण पाहणार आहोत। इथे देवड्या देखील आहेत आणि हे पूर्ण झऱ्यांचं पाणी रात्रभर वाहत आहे तर आम्हाला पिण्याच्या पाण्याची देखील उत्तम इथे सोय झाली। हेच दरवाजाचे अवशेष आहेत तर ते आता आम्ही खाऊन वगैरे झाल्यावरती खाली जाऊन पूर्ण एक्सप्लोअर करणार आहोत। रात्री अंधार असल्या कारणामुळे आम्ही वर यायचं पहिले फोकस केलं, काही शूट करायला भेटलं नाही आणि आम्हाला लेट देखील झालेला। तर ऑलमोस्ट आम्ही 2.5 ते 3 तास पूर्ण वर यायला लागले। त्यात 2 टॉर्च, रस्त्यामध्ये 1-2दा आम्ही कन्फ्यूज झालो इकडे तिकडे कुठे जायचं, पण ॲट द लास्ट आम्हाला महादेवांनी इथपर्यंत आणून पोचवलं। काल इकडनंच असं यायचा प्रयत्न केला पण नुकताच पावसाळा होऊन गेला त्यामुळे झाडं बरीच वाढलेली आहेत आणि हे असं पाणी देखील वाहतं आहे। तर आम्हाला काल रात्री पाण्याचा आवाज येत होता पण आम्ही तेच विचार केला की तलाव किंवा झरा वगैरे असेल काहीतरी, त्यामुळे आम्ही त्या मार्गाने न येता आम्ही फिरून असे आलो। तर इथे आता ही आपल्याला तटबंदी दिसते आहे, बऱ्यापैकी अजून हिचं बांधकाम आहे, बाकी इथं पडझड झालेलं आहे। ही गोमुखी रचना असं आपण इथून असं येऊन इथे हे पुरातन पायऱ्या देखील होत्या त्या आता उद्ध्वस्त झालेल्या आहेत काळाच्या अवकाशात। इकडे आता आपण आहोत पुरातन महादरवाजाच्या अवशेषांजवळ। तर महादरवाजा देखील तुम्ही पाहू शकत असाल, वरची देखील पडझड झालेली आहे कारण की अनेक वर्ष ओलांडून गेले। सरकारने देखील याच्यावरती थोडंफार लक्ष टाकलं गरजेचं आहे। इथे काही आपल्याला पुरातन शिल्प दिसत आहेत, शरभाचं शिल्प आहे हे। इथे देखील एक शरभाचं शिल्प होतं पण ते देखील काळाच्या अवकाशात उद्ध्वस्त झालेलं आहे। इथे देखील एक तुम्ही पाहू शकत असाल वास्तू आहे। कदाचित इथे दिवाळी वगैरे साजरी केली असावी, आता नुकतं दिवाळीच गेली आहे त्यामुळे इथे तोरणं वगैरे लावलेली अशी दिसतात आपल्याला। तुम्हाला जसं मगाशी सांगितलं इथे झऱ्यांचं पाणी येतं आहे तर हे झऱ्यांच्या पाण्यामुळे सगळं इथे पाणी झालं आहे। ह्या देवड्या आहेत जिथे पहारेकरी आपलं निवास करत असे, दरवाजाच्या आतमध्येच त्यांची निवास खोली असते ही। इथे एक गुहा देखील आहे, या गुहेमध्ये राहायचा आम्ही विचार केला, ते पाणी वगैरे वाहत होतं आणि पूर्ण इथं असं ओलसर आहे त्यामुळे मग आम्ही वरती लिंगाच्या इथे थांबलो। हे जे पूर्ण महादरवाजांपासून हे देवळीचं वगैरे आहे हे पूर्ण एका दगडामध्येच कोरलेलं आहे, तुम्ही पाहू शकत असाल। त्या दगडालाच पूर्ण त्या लोकांनी कट करून त्याच्यामध्ये पॅच तयार करून हे अशी गुहा, तिथे देवळी आणि ते दरवाजा जो महादरवाजाचे पडके अवशेष आहे ते सगळं एका दगडातच कोरलेलं आहे। तर हा असा परिसर दिसतोय, पावसाळा नाही आहे पण तरी पण हे झरे अजून पसरत आहेत। आम्ही खूप त्या झऱ्यांचा फायदा घेतला, भांडी घासण्यापासून आमचा फेस वगैरे वॉश करून पियाला देखील ते पाणी अतिउत्तम होतं। असं वर आल्यावरती इथे आपल्याला एक पाण्याचं टाकं देखील आहे, तर रात्री आम्हाला ते एक्सप्लोअर करायला भेटलं नव्हतं, अंधार देखील पडलेला। तर हे असं पाण्याचं टाकं आहे, हे देखील पाणी पिऊ शकतो, पिण्यालायक पाणी आहे पण आमच्याकडे पाणी आहे बऱ्यापैकी। आता मॅगी आता खाऊन पुन्हा गड एक्सप्लोअर करायला निघणार आहोत। आमचा मॅगी मेकर, मॅगी पण झालेली